मी माझ्या मामाच्या घरी शिकायला होतो. मोठ्या मामाचे निधन झाले होते. मामीला कमी वयातच मामा सोडून गेले होते. एके दिवशी जेव्हा मी शाळेतून घरी आलो तेव्हा खोलीच्या दारापाशी काही विचित्र हलक्या हलक्या आवाज येत होत्या. मी चकित झालो आणि एका बाजूला उभा राहून विचार करू लागलो की हे कोणाचे आवाज आहेत. मी पाहिलं, दारही बंद होतं आणि बाहेर एका पॉकेट पडलेलं दिसलं. मी ते उचलून पाहिलं तर माझी पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागलो की हे पॉकेट इथे कशी काय आले आणि मी हळूच दाराचा हँडल फिरवून उघडून पाहण्याचा प्रयत्न केला, पण निराश झालो. दारातून बंद होतं. मी घाबरतही होतो आणि विचार करत होतो की आत कशाचा आवाज येतोय, हे कसं पाहावं. मग मी खोलीच्या खिडकीकडे धावलो की कदाचित तिथून आत पाहता येईल. जेव्हा मी खिडकीजवळ पाहिलं तेव्हा मला खिडकीच्या दुसऱ्या कोपऱ्यातून पडदा थोडासा उघडलेला दिसला. मी खूप सावधपणे आत पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी त्या जागेतून आत पाहिलं तेव्हा आतलं दृश्य पाहून मी माझे होश हरवले, कारण कुणीतरी मामी सोबत. काही दिवसानंतर मी मामीला रंगी हात पकडून, मी एक दिवस, माझं नाव विजय आहे आणि मी एका छोट्या गावात राहतो. माझे आई बाबा शेती करतात, पण मी माझ्या मामाच्या घरी शिकायला होतो. तिथं आता माझी नानी आणि 2 मामा राहतात. त्याचे कुटुंबही तिथंच आहे. मोठे मामा जे सरकारी कर्मचारी होते आता या जगात नाहीत. त्यांना 2 मुलं आहेत. मुलगा 15 वर्षाचा आहे आणि मुलगी 13 वर्षाची आहे. छोट्या मामाचा अजून लग्न झालेलं नाही. तेही सरकारी कर्मचारी आहेत. मी तिथं संध्याकाळी पोहोचलो तेव्हा खूप उघडा होता. ज्येष्ठ महिना होता ज्यामध्ये सूर्य आग ओकत असतो. मला पाहून सर्व खूप आनंदी झाले. आम्ही सर्वांनी मिळून रात्रीचं जेवण केलं आणि झोपण्याची तयारी करू लागलो. गावाने खेळाचं वातावरण असंच असतं की लोक छतावर खाटा टाकून झोपतात. छोटे मामा आणि मोठ्या मामाचा मुलगा, माझा चुलत भाऊ, खालच्या खोलीतच झोपत होते. माझ्या चुलत भावाला रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याची सवय होती. मामींनी माझी खाटही छतावर लावली होती. प्रवासामुळे मी खूप थकलो होतो आणि खाटेवर पडताच काही वेळातच मला झोप लागली. रात्री जेव्हा सगळं झोपले होते तेव्हा अचानक मला उकाडा आणि खूप जोराने तहान लागली. रात्री उठून पाणी प्यायची सवय मला पहिल्यापासूनच आहे. मी उठलो, मग माझी झोप मोडली. बाजूच्या खाटेवर मामी झोपल्या होत्या. जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याची खाट रिकामी होती. मी विचार केला की कदाचित त्या बाथरूमला गेल्या असतील किंवा तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी गेले असतील. मी खाटेवरून उठलो आणि छतावर बांधलेल्या एका छोट्या खोलीकडे चाललो. इथं थंड पाण्याचा माठ ठेवलेला होता. जेव्हा मी खोलीच्या दारापाशी पोहोचलो तेव्हा दार बंद होतं, पण दाराच्या खालून हलकीशी प्रकाशाची किरण बाहेर येत होती. मला आधी आश्चर्य वाटलं की जर मामी पाणी पिण्यासाठी आले असतील तर दार बंद का केलं, आणि जर ते आत नसतील तर हा प्रकाश कशाचा आहे. मी दार हलके उघडून उघडण्याचा प्रयत्न केला, पण आतून कडी लावलेली होती. मी आज विचारत होतो की आतून कोणीतरी कडी लावली आहे. मी थोडा वेळ तिथेच उभा राहिलो आणि आत बघण्यासाठी दरवाजामध्ये होल शोधू लागलो आणि मला एक होल दिसली. मी तिथून थोंकून पाहत होतो, पण अंधार असल्यामुळे मला काही स्पष्ट दिसत नव्हते. पण मला काहीतरी हालचाल दिसत होती. काही वेळाने मला दाराकडे कोणाचा तरी येण्याचा आवाज आला. मी घाईघाईने इकडे तिकडे पाहिलं. मला खोलीच्या बाहेरील बाजूला जिन्याजवळ 2-3 फुटांची मोकळी जागा दिसली. मी तिथं लपून बसलो. काही मिनिटानंतर दार उघडण्याचा हलका आवाज आला आणि कुणीतरी बाहेर आलं. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि सरळ जिन्याकडे येऊ लागले. मी नीट पाहिलं तेव्हा मला मामी दिसल्या. त्या जिन्याकडे येत होत्या. मी जिन्याजवळ बसून हा प्रकार पाहत होतो, पण मला कोणी पाहू शकत नव्हतं कारण मी गावाच्या अंधारात होतो. पण तिकडे हलक्या प्रकाशात मला सर्व काही स्पष्ट दिसत होतं.
जेव्हा मामी जिन्याजवळ येऊ लागल्या तेव्हा मी खूपच घाबरलो, कारण त्या माझ्या खूपच जवळ आल्या होत्या. तेव्हा मी पाहिलं की त्याने तिथून काहीतरी उचललं आणि पुन्हा त्या खोलीकडे परत गेल्या. त्यांच्या जाण्याच्या 2 मिनिटांनंतर मी चोर पावलांनी तिथून निघालो आणि खोलीकडे गेलो. यावेळी दार हलकसं उघडं होतं, पण आतून हलकासा प्रकाश येत होता. मी हळू दार थोडं ढकललो आणि फक्त अर्ध्याच आत डोकावलं. आत थोडं अंधार असलं तरी जे दृश्य मी पाहिलं ते माझी होश उडवण्यासाठी पुरेसे होतं. आत मामी डाव्या बाजूला एका खाटेवर बसल्या होत्या आणि स्वतःशी खेळत होत्या. हे दृश्य पाहून मी बाहेर रपलो आणि सुमारे 10 सेकंदानंतर जेव्हा मी कल्पनेच्या जगातून परत आलो आणि डोळे उघडले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा पाहिलं की मामीचा चेहरा पिवळा पडला होता आणि त्यांच्या नजरा माझ्या चेहऱ्यावर होत्या. मी अजूनही भीती आणि लाजेबाने विचारत होतो तेव्हा मामींचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला. विजय, तू इथं काय करतोस? मी मामींकडे न पाहता घाईघाईने पायऱ्या उतरून खालच्या खोलीत गेलो आणि आतून कडी लावून बसलो आणि भीती लाजेने विचार करू लागलो की आता पुढे काय होईल. मी मामींचा सामना कसा करणार? जर त्यांनी कुणाला सांगितलं तर? मामाचा माल आणि छोट्या मामाबद्दल विचार करूनच मी घाबरत होतो. माझे छोटे मामा कडक स्वभावाचे होते आणि मी लहानपणी त्यांच्याकडून बरेचदा मार खाल्ला होता. मी तिथं अर्धा तास बसून विचार करत राहिलो आणि मग हिंमत करून उठलो. तोंड हात धुतले आणि हलक्या पावलांनी छतावर आलो. आधी मामींची खाट पाहिली तेव्हा त्या दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपल्या होत्या. मी हळूहळू पावलांनी येऊन कोणता तरी आवाज न करता माझ्या खाटेवर पडलो आणि सकाळची वाट पाहत पाहत कधी झोप लागली हे कळलं नाही. सकाळी साधारण 8 वाजता माझ्या मामांची मुलगी मला उठवायला आली. विजय भैया उठा, मामा आणि मामी खालून नाश्त्यासाठी बोलवत आहेत. मी गडबडत उठलो आणि सरळ बाथरूम मध्ये घुसलो. अंघोळ करून नाश्त्यासाठी सर्वांसोबत बसलो. नानी आणि मुलंही नाश्ता करत होते. छोटे मामा वृत्तपत्र वाचत होते आणि त्याचबरोबर नाश्ताही करत होते. मामी किचन मधून सामान आणून नाश्ता लावत होते. मी चोरून चोरून मामीकडे पाहत होतो. जेव्हा नाश्ता तयार झाला तेव्हा मामीही नाश्ता करायला बसल्या. जेव्हा माझी आणि मामीची नजर भेटली तेव्हा मी दोघांनीही लगेच नजर जोडली. आम्ही एकमेकांशी नजर मिळवू शकत नव्हतो. मी वारंवार मामीकडे पाहत होतो. अचानक मामीने मला रागीट नजरेने पाहिलं तेव्हा मी घाबरलो आणि तोंड खाली करून नाश्ता करू लागलो. माझ्या मनात एक विचित्र भीती होती की जर मामीने नाश्त्यानंतर मामांना सांगितलं तर माझी खेळ नाही. आज याच विचाराने घास गळ्याखाली उतरत नव्हता. मी याच विचारात गळून गेलो होतो की छोट्या मामांनी बोलून दाखवलं, मुलांनो दफ्तर उचला, शाळेला जाण्याची वेळ झाली आहे. आणि मला म्हणाले, विजय बेटा संध्याकाळी ड्युटीवरून परतल्यावर तुझ्याशी गप्पा मारू. मी फक्त एवढंच म्हणाले, हो मामा, आणि ते काही मिनिटांनंतरच मुलांसोबत निघून गेले. नानी त्यांच्या खोलीत गेल्या आणि मामी भांडी उचलून किचन मध्ये ठेवायला लागल्या. मीही हौस करून उठलो आणि हॉलमध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो. टीव्हीवर माझं मन लागत नव्हतं. वारंवार एकच विचार मनात येत होता की आतापर्यंत मामींनी मामांना रात्रीच्या गोष्टी सांगितल्या नाही, पण त्या मामांना कधीही सांगू शकतात. मग काय होईल हा विचार मला खात होता. किचन मधून मामींचा भांडी धुण्याचा आवाज येत होता. काही वेळानंतर मी पाहिलं की मामी घरात झाडू लावायला लागल्या. आधी अंगणात मग बाकीच्या खोल्यांमध्ये. जेव्हा त्या टीव्हीच्या खोलीत आल्या तेव्हा मला थोड्या खुशपणे म्हणाल्या, विजय बाहेर जा, मला खोली साफ करू दे. साफसफाई नंतर बसून टीव्ही पहा. मी शांतपणे उठलो आणि अंगणात ठेवलेल्या खाटेवर जाऊन बसलो. काही वेळानंतर मी पाहिलं की मामी टीव्हीच्या खोलीची साफसफाई करून त्याच्या खोलीत गेल्या. मी पुन्हा टीव्हीच्या खोलीत येऊन बसलो आणि टीव्ही लावला, पण माझं मन कुठेतरी दुसरीकडेच होतं.
थोड्या वेळानंतर मी खिडकीतून पाहिलं की मामी त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या आणि दुसऱ्या खोलीकडे गेल्या आणि आत शिरून दार बंद केलं. माझ्या मनात पुन्हा तेच विचार येऊ लागलो आणि मी रात्रीच्या घटनेबद्दल जास्तच विचार करू लागलो. अचानक मी तिथून उठलो आणि त्या खोलीकडे चाललो आणि दारापाशी पोहोचलो. मी दारातून आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण दार लोखंडी होतं आणि त्यात काही विशेष जागा नव्हते जिथून आत पाहता येईल. मी आत पाहण्यासाठी जागा शोधत होतो. अचानक मला दाराच्या कुलुपाखाली एक छोटस चित्र दिसलं. मी लगेच तिथे डोळा लावला आणि आतलं दृश्य पाहून आनंदी झालो की मामी पुन्हा तेच करत होत्या. मी या दृश्यात मग्न होतो की मामी खाली बसल्या आणि त्यांचं तोंड आधीपासूनच दाराकडे होतं. मला असं वाटलं की त्याने मला चित्रातून पाहताना पाहिलं आहे. त्या क्षणी चित्राकडे पाहत होत्या. माझी तर त्यावेळी हालत खराब झाली आणि मी तिथून बस सुटलो आणि नानीच्या खोलीत जाऊन दार बंद केला आणि भीतीने पागल झालो. मी विचार करू लागलो की मी पुन्हा काय चुकी केली. आता तर माझी खेर नाही आणि मामी आज नक्कीच मामांना सांगतील आणि आज संध्याकाळी माझे काय होईल. मी याच विचारामध्ये बसलो होतो की पुढे काय होईल. थोड्या वेळानंतर मला त्या खोलीचं दार उघडण्याचा आवाज आला आणि मग कुणाचा तरी पावलांचा आवाज हळूहळू माझ्या कानात घुमू लागला. तो आवाज ज्या खोलीत मी बसलो होतो त्याच्या जवळ येत होता आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. जसा जसा तो आवाज खोलीजवळ पोहोचला तसं मी भीतीने थरथरू लागलो. पण मग मला बाजूच्या खोलीचं दार बंद होण्याचा आवाज आला आणि थोडी शांतता पसरली. बाजूची खोली मामींची स्वतःची बेडरूम होती. मी हिंमत केली आणि हळूच चालत खोलीचं दार उघडलं आणि थोडस बाहेर पाहिलं तर बाजूची खोली बंद होती. मी थोडं सुटकेचा निश्वास टाकला आणि परत दार बंद करून खोलीत येऊन बसलो आणि विचार करू लागलो की जर मामी माझ्याशी स्वतः बोलल्या तर मी पुढे काय उत्तर देईल आणि जर त्यांनी संध्याकाळी मामांना सांगितलं तर मी कसा वाचणार. मी याच विचारात घडून बसलो होतो आणि साधारण अर्ध्या तासानंतर अचानक मला माझ्या खोलीचा दार उघडण्याचा आवाज आला. मी तोंड वर करून पाहिलं तर समोर दारात मामी होत्या आणि त्यांना पाहून माझा रंग पिवळा पडला. त्या खोलीत शिरल्या आणि दार बंद केलं आणि चालत माझ्या समोरच्या खाटेवर येऊन बसल्या आणि थोड्या वेळासाठी शांत झाल्या. मी भीतीने त्यांच्याशी नजर मिळवू शकत नव्हतो म्हणून मी तोंड खाली करून बसलो होतो. साधारण 1 मिनिटाच्या शांततेनंतर मामीचा आवाज माझ्या कानात घुमला. त्यांनी म्हणाले, विजय, तू हे असं का करतोस? लाज नाही वाटत का? तू रात्री परवानगी शिवाय माझ्या खोलीत आलास आणि आज दुसऱ्या खोलीतही हीच कृती केलीस. मी तुझी मामी आहे आणि तू माझ्यावर वाईट नजर ठेवतोस. मी फक्त त्याचं बोलणं ऐकत होतो पण पुढे उत्तर देण्याची हिंमत माझ्यात नव्हती. त्याने पुन्हा कठोर स्वरात म्हणाले, उत्तर दे, पुढे का बोलत नाहीस? मी आता त्यांना काय उत्तर देणार? चूक माझीच होती. मग मामी म्हणाल्या, आज मी तुझ्या मामांना संध्याकाळी सांगणार आहे की तू चांगला मुलगा नाहीस, जेणेकरून ते तुझ्या डोक्यातून हे विचार काढून टाकतील. त्याचं बोलणं ऐकून मी घाबरलो आणि मी लगेच उठलो आणि मामींच्या पायावर पडलो आणि त्यांच्याकडे माफी मागू लागलो आणि पुन्हा अशी कृती न करण्याची शपथ घेऊ लागलो. मी वारंवार त्यांना म्हणत होतो, मामी, मला माफ करा, मामांना सांगू नका, मी पुन्हा कधीच असं करणार नाही. थोड्या वेळानंतर मामींनी माझ्यावर दया आली. त्यांनी म्हणाल, मी आज तुला माफ करते आणि मामांशीही बोलणार नाही. पण यापुढे अशी कृती झाली तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. माझ्या जीवात जीव आला आणि मी म्हणालो, मामी, मी वचन देतो, यापुढे असं कधीच होणार नाही. आणि मग त्या उठून बाहेर जात असताना तिचा पदर दरवाजाच्या कडेला गोंधला आणि खाली सरकला आणि मला जे दिसलं ते पाहून माझी नजर झटत नव्हती. मामी माझ्याकडे पाहतच मी पटकन मान खाली केली आणि मामी पटकन मध्ये आल्या
आणि माझ्याकडे बघत पदा नीट करू लागल्या आणि तिथून निघून गेल्या. मी खाटेवर पडलो आणि विचार करू लागलो. चल विजय बेटा, आज तू वाचलास, यापुढे खूप सावध राहावं लागेल. मग अशीच काही दिवस गेले आणि मीही सामान्य झालो आणि मामीसोबतही हलक्या फुलक्या गप्पा होत राहिल्या आणि मामांसोबत काही बाकी घरच्या सोबतही उठणं बसणं चालू राहिलं. मग एक दिवस दुपारी नानी त्यांच्या खोलीत होत्या आणि मामीही घराचं काम संपवून त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होत्या आणि मुलं 3 वाजता घरी येणार होती आणि मामा 5 वाजता येणार होते. मला आठवलं की सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये आहेत आणि वेळही मोकळा आहे. मी माझं मोहरीचं तेल मालिशेसाठी सोबत आणलं होतं. मी बॅगमधून तेलाची बाटली काढली आणि मामींच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत दार बंद करून माझ्या खाटेवर बसलो आणि तेलाने माझ्या शरीराची मालिश करू लागलो आणि मालिशेत मग्न झालो. मी मालिशेत इतका मग्न झालो होतो की मला काही कळलं नाही की खोलीचं दार कधी उघडलं, जे मला बंद करायचं आठवलं नाही. आणि मामी मला मालिश करताना कधीपासून पाहत होत्या आणि जसं मामींची नजर माझ्या नजरेस भेटली, त्या अचानक दार बंद करून त्यांच्या खोलीत गेल्या. मला त्यांच्या खोलीचं दार बंद होण्याचा आवाज आला आणि मी भानावर आलो. मी घाईघाईने मामींच्या दारावर थरथरत्या हाताने ठोठावलं. तेव्हातून हलकासा आवाज आला. कोण आहे? मी म्हणालो, मामी मी आहे. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, आता तू जा, मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाही. मी पुन्हा उदास स्वरात म्हणालो, मामी फक्त एकदा माझं ऐकून घ्या. थोड्या शांततेनंतर आवाज आला, ये. मी घाबरत दार उघडलं आणि नजरा खाली ठेवून आत शिरलो. तेव्हा मामी म्हणाल्या, दार बंद कर. मी दार बंद केलं तेव्हा त्या म्हणाल्या, इकडे ये, बेडवर बस. मी घाबरत बेडच्या दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिलो. त्या पुन्हा म्हणाल्या, बस. मी शांतपणे बसलो आणि गप्प झालो. त्यांनी म्हणालं, बोल, काय सांगायचं आहे. मी निष्पाप चेहरा करून आणि हळू आवाजात म्हणालो, मामी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे. त्यापुढे म्हणाला, विजय मला समजत नाही की तुझी अडचण काय आहे. तू इथं आल्यापासून विचित्र कृती करतोस. बेटा, हे सर्व काही ठीक नाही. जर तुझ्या मामांना याचा पत्ता लागला तर तुझी खेळ नाही. मी शांतपणे बसून त्याचं बोलणं ऐकत होतो. पुन्हा त्या म्हणाल्या, विजय तू हे सर्व का करतोस? थोडा तरी स्वतःचा विचार कर. तू आता जी काही करत होतास ते तुझ्यासाठी ठीक नाही. तू का समजत नाहीस? मी खूप हलक्या आवाजात म्हणालो, मी काय करू? मामी लगेच म्हणाल्या, काय म्हणलास तू? मी आणखी घाबरलो. मामी म्हणाल्या, बेटा हे सर्व काही ठीक नाही. तू का समजत नाहीस? त्याने म्हणालो, हे सर्व सोडून दे. मी म्हणालो, मामी मी प्रयत्न करेन की पुन्हा असं करणार नाही, पण आता कोणाला सांगू नका. त्याने म्हणाले, ठीक आहे, तू पुन्हा करणार नाहीस तर मी कोणाशीही बोलणार नाही. मी म्हणालो, धन्यवाद मामी, आणि मग उठून बाहेर गेलो आणि टीव्हीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागलो. त्या दिवशी पुन्हा काही विशेष घडलं नाही. मामांसोबत रात्री अभ्यासासंबंधी गप्पा झाल्या आणि मी रात्री झोपेपर्यंत मामींपासून लांब राहिलो आणि दिवस सरला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो आणि नाश्ता केला. सर्वजण आपापल्या कामात गुंतले. मी टीव्हीच्या खोलीत जाऊन टीव्ही लावून बसलो. मी टीव्ही पाहत होतो की साधारण 10 वाजेच्या सुमारास मामी त्याचं काम संपवून टीव्हीच्या खोलीत आल्या. त्यांनी म्हणालं, विजय बेटा हे पैसे घे आणि बाजारातून जाऊन दुपारच्या जेवणासाठी भाजी आण. आणि मला पैसे देऊन निघाल्या. तेव्हा दारापाशी पोहोचून पुन्हा म्हणाल्या, घराची चावी किचनच्या दाराजवळील खिळ्यावर टंगवलेली आहे, जाताना घेऊन जा. कदाचित तू परत येशील तेव्हा मी अंघोळ करत असेल, तेव्हा तू स्वतःला बाहेरून दार उघडून आत ये. मी म्हणालो, हो ठीक आहे, आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या. मी तिथून उठलो, चावी घेतली आणि बाहेर निघालो. बाजार आमच्या घरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर होतं. येण्या जाण्यात आणि भाजी खरेदी करण्यात मला साधारण 1 तास लागणार होता.
मी चालतच जाण्याचा विचार केला आणि वेळही निघून होता. मी घरापासून थोडं पुढे आलो होतो की मागून एक मोटरसायकल आली आणि माझ्याजवळ थांबली. मी पाहिलं तर तो आमचा शेजारी होता. नंदू काका मला पाहून थांबले होते आणि मला म्हणाले, विजय बेटा कुठं चाललास? मी म्हणालो, काका बाजारात चाललोय भाजी आणायला. तेव्हा ते पुढे म्हणाले, ये बेटा बस, मीही बाजारात चाललोय, औषधासाठी औषध घ्यायचं होतं. मी त्यांच्या सोबत बसलो आणि आम्ही बाजारात गेलो. तिथून मी भाजी घेतली आणि काकांनीही औषध घेतलं. आम्ही साधारण अर्धा तासात परत आलो. त्यांनी मला माझ्या घरासमोर उतरवलं. मी त्यांचे आभार मानले आणि ते त्यांच्या घरी गेले. मी माझ्या दारापाशी उभा राहून बेल वाजवू लागलो. तेव्हा मला आठवलं की माझ्याकडे चावी आहे आणि मामी कदाचित अंघोळ करत असतील. मी भाजीची पिशवी खाली ठेवली आणि खिशातून चावी काढून दार उघडलं आणि भाजीची पिशवी उचलून आत शिरलो. जेव्हा मी आत शिरलो तेव्हा अंगणात मला एक मोटरसायकल उभी दिसली. मी नीट पाहिलं तेव्हा आश्चर्यचकित झालो की मामाची मोटरसायकल नव्हती आणि ते यावेळी घरी असू शकत नव्हते. ते तर ड्युटीवर गेले होते आणि ते संध्याकाळी 5 वाजता येणार होते. मग ही मोटरसायकल कोणाची आहे? असो, मीने दार बंद केलं आणि भाजीची पिशवी किचन मध्ये ठेवली आणि चावी पुन्हा खिळ्यावर लटकवली आणि किचन मधल्या फ्रीज मधून थंड पाणी प्यालो आणि मग टीव्हीच्या खोलीकडे चाललो. जेव्हा मी किचन मध्ये निघालो आणि मामींच्या खोली जाऊन गेलो तेव्हा मला त्यांच्या खोलीच्या दारापाशी काही विचित्र हलके हलके आवाज येत होता. मी चकित झालो आणि एका बाजूला उभा राहून विचार करू लागलो की हे कोणाचे आवाज आहेत. मी पाहिलं दार हे बंद होतं आणि बाहेर एक वकील पडलेलं दिसलं. मी ते उचलून पाहिलं तर माझी पायाखालची जमीन सरकली. मी विचार करू लागलो की हे पाकिट इथे कसे काय आले आणि मी हळू दाराचं हँडल फिरून उघडून पाहण्याचा प्रयत्न केला, पण निराश झालो. दारातून बंद होतं. मी घाबरत होतो आणि विचार करत होतो की आत कशाचा आवाज येतोय, हे कसं पाहावं. मग मी खोलीच्या खिडकीकडे धावलो आणि कदाचित तिथून आत पाहता येईल. तेव्हा मी खिडकीजवळ पाहिलं तेव्हा मला खिडक्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडदा थोडासा उघडलेला दिसला. मी खूप सावधपणे आत पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी कोणताही धोका पत्करायचा नव्हता. जेव्हा मी त्या जागेतून आत पाहिलं तेव्हा आतलं दृश्य पाहून मी माझे होश हरवले, कारण आतलं दृश्य पाहण्यासाठी माझ्यासाठी हृदय हेलावणार होतं. आत मी पाहिलं की समोर सोफ्यावर मामाचा ऑफिस मधला मित्र आहे, जो मामीला माझ्या अॅनिव्हर्सरी होती तेव्हा आला होता आणि मामीला गिफ्ट देऊन गेला होता. तेव्हा मी त्याला बघितलं होतं. तो सोफ्यावर बसला होता आणि मामीला सुंदर वेळचा अनुभव देत होता आणि ते दृश्य पाहून जे मला वाटत होतं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हे. आणि अचानक मामीची नजर थेट खिडकीजवळ पडली आणि त्याचा चेहरा पिवळा पडला आणि मी तिथून पळत सुटलो आणि दार उघडून घराबाहेर निघून गेलो. त्या दिवशी घराबाहेर पळून गेल्यावर मी संध्याकाळपर्यंत बाहेरच फिरत राहिलो आणि दुपारी घडलेल्या घटनेबद्दल विचार करत राहिलो आणि मी माझ्या डोक्यात एक योजना तयार केली. मग संध्याकाळी घरी परतलो आणि घराच्या पायापाशी येऊन बेल वाजवली आणि थोड्या वेळानंतर माझ्या मामाच्या मुलाने दार उघडलं. मी घरात शिरलो आणि सरळ बाथरूममध्ये घुसलो आणि ताजं होऊन चुपकेसे टीव्हीच्या खोलीत येऊन टीव्ही लावून बसलो. आता मला मामीची भीती नव्हती. मी त्यांचा सारा केव्हा पाहिला होता. त्यांना सुद्धा माहिती होता. आता मामीही माझी कोणतीही गोष्ट कोणाला सांगणार नव्हत्या. त्यामुळे मी या बाबतीत पूर्णपणे समाधानी होतो. थोड्या वेळानंतर माझी मामाची मुलगी मला बोलवायला आली की येऊन जेवण करा, सर्व वाट पाहत आहेत. मी टीव्ही बंद केली आणि जेवणाच्या खोलीत गेलो. तिथं सर्वजण बसले होते. मामीही बसल्या होत्या, पण त्यांच्या नजरा खालीत होत्या. मी जेवणादरम्यान वारंवार मामीकडे पाहत होतो, पण मामी माझ्याशी नजर मिळवत नव्हत्या.
जेवण संपलं आणि मामी भांडी उचलून स्वयंपाकघरात ठेवायला गेल्या आणि मामीने टीव्हीच्या खोली जाऊन टीव्हीवर बातम्या लावल्या आणि मुलं अभ्यास करायला लागली. नानी त्यांच्या खोलीत पूजा करायला गेल्या. मीही तिथून उठलो आणि टीव्हीच्या खोलीत जाऊन मामांसोबत टीव्ही पाहू लागलो. थोड्या वेळाने मामाशी गप्पा झाल्या. मग ते उठून गेले आणि मी तिथं टीव्ही पाहू लागलो. थोड्या वेळानंतर मी खिडकीतून पाहिलं. मामी वर छताकडे जात होत्या. मी तिथं टीव्ही पाहण्यात मग्न राहिलो. थोड्या वेळानंतर मामी खाली आल्या आणि पुन्हा त्यांच्या खोलीत गेल्या. इथं त्यांची मुलं अभ्यास करत होती. मी थोडा वेळ टीव्ही पाहत राहिलो आणि मला झोप लागली आणि मी टीव्ही बंद करून छतावर गेलो. तिथं मामीने खाट लावल्या होत्या. मी तिथं माझ्या खाटीवर पडलो आणि कधी झोप लागली हे कळलं नाही आणि मी झोपेच्या कुशीत गेलो. जेव्हा माझा मामाचा मुलगा मला सकाळी नाश्त्यासाठी उठवत होता तेव्हा माझी झोप मोडली. मी उठलो आणि खालच्या बाथरूम मध्ये जाऊन बसलो आणि अंघोळ करून बाहेर आलो आणि सरळ नाश्त्यावर बसलो. सर्वजण सामान्यपणे नाश्ता करत होते. मी मामीकडे पाहिलं तेव्हा त्या मलाच पाहत होत्या. माझी नजर भेटताच त्याने लगेच नजर खाली केली आणि नाश्ता करायला लागल्या. मी मनात खूप आनंदी झालो की विजय बेटा आता तुझं काम होणारच. मामीने नाश्ता संपवला आणि मुलांना म्हणाले, चला मुलांनो शाळेसाठी तयार व्हा. आणि मामा त्यांच्या खोलीत गेले आणि नाहीही त्यांच्या खोलीत गेल्या आणि मामी भांडी उचलायला लागल्या. मीही लवकर नाश्ता संपवला आणि टीव्हीच्या खोलीत जाऊन टीव्ही लावून बसलो. मी आता विचार करत होतो की मामी स्वयंपाकघराचं काम संपवून घराची साफसफाई करतील आणि टीव्हीच्या खोलीतही येतील. मी याच विचारामध्ये होतो की मामीशी बोलणं कसं सुरू करावं आणि त्याचबरोबर मामींच्या येण्याची वाट पाहत होतो. थोड्या वेळानंतर मी खिडकीतून पाहिलं की मामी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि अंगणात साफसफाई करायला लागल्या आणि त्याने बाकी सर्व खोल्यांची साफसफाई केली. शेवटी त्या टीव्हीच्या खोलीची साफसफाई करतात. मी पाहिलं की मामीने बाकी खोल्यांची साफसफाई संपवली आणि त्या सर्व त्यांच्या खोलीत गेल्या. मी आश्चर्यचकित झालो. मामीने टीव्हीच्या खोलीची साफसफाई का केली नाही? मग मला आठवले की मामी नक्कीच कालच्या गोष्टीमुळे माझ्याशी सामना करायला नको म्हणून टाळत असतील आणि त्यांच्या मनातही भीती असेल की जर राहुलने कालच्या गोष्टीबद्दल विचारलं तर मी काय उत्तर देईन आणि माझ्या जागी मामीची काळजीपूर्ती पाहून मला हिंमत होत नव्हती की बोलणं कसं सुरू करावं. मग मी तिथेच बसून टीव्ही पाहत राहिलो आणि दुपारचे 12 वाजले. मी टीव्हीच्या खोलीत बसून माझा पूर्ण प्लॅन तयार केला. मी हिंमत केली आणि मामीच्या खोलीकडे चाललो आणि त्यांच्या दारावर ठोठावलं, पण आतून कोणताही आवाज आला नाही. मी 2 मिनिट वाट पाहिली पण आतून कोणताही आवाज आला नाही. मग मी दार हलके ढकललं. तेव्हा दार उघडलं. मी हळूच दार उघडून आत शिरलो. तेव्हा समोर पाहिलं की मामी त्यांच्या बेडवर बसल्या होत्या आणि मला पाहताच त्यांचा रंग पिवळा पडला आणि खूप हळू आणि थरथरत्या आवाजात माझ्या कानात आलं, काय काम आहे? मी हळूच चालत बेडच्या दुसऱ्या टोकाला बसलो आणि हळूच म्हणालो, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मामी बेडवरच बसल्या बसल्या पुढे सरकल्या आणि माझ्या अगदी जवळ येऊन माझ्या गुडघ्याला हात लावून रडायला लागल्या आणि म्हणाल्या, विजय मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. देवाच्या दयेसाठी कोणाला सांगू नको. जर घरात कुणाला कळलं तर मला घरातून काढून टाकतील आणि मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. मी हिंमत करून पुढे म्हणालो, मामी तुम्ही हे का केलं? तुम्हाला तुमच्या मुलांची आणि घरातल्या कोणाच्याही इज्जतीचा विचार नव्हता का? त्या आणखी रडायला लागल्या आणि म्हणाल्या, विजय बेटा मी भटकले होते. देवाच्या दयेसाठी मला माफ कर. मी यापुढे पुन्हा असं कधीच करणार नाही. मी पुन्हा म्हणालो, मामी जर माझ्या जागी मामा असते तर तुम्हाला ही कृती करताना पाहिलं असतं तर तुमचं काय झालं असतं?
याचा तुम्ही विचार केलाय का? मामीने पुन्हा गोळे पकडले आणि म्हणाला, विजय आतापर्यंत त्यांना काही कळलं नाही आणि त्यांनी पाहिलंही नाही. आणि देवीच्या दयेसाठी सांगू नको. मी वचन देते, मी तुझ्या गोष्टी गुप्त ठेवेन आणि तू माझ्या ठेव. मग मी मामीला म्हणालो, ठीक आहे मामी, मी कुणाला सांगणार नाही, पण त्यासाठी तुला माझं काम करावं लागणार. तर मामी म्हणाली, काय काम? मी म्हणालो, मला पण सुंदर वेळचा अनुभव द्यावा लागेल. मामी म्हणाली, विजय तू माझा भाचा आहेस, हे कसं शक्य आहे? मी म्हणालो, मामी एक वेळेस माझ्याकडून सुंदर वेळचा अनुभव घेऊन बघा. मी भरभरून तुम्हाला प्रेम देईन आणि तुमची पूर्ण इच्छा पूर्ण करेन आणि तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज पडणार नाही. तेव्हा मामी मला म्हणाली, ठीक आहे, पण आज नाही, उद्या सगळे बाहेर जाणार आहे, तेव्हा मी तुला आनंद देईन. मी म्हणालो, मामी पॉकेट आणायचं का? मामी म्हणाली, नाही, काही गरज नाही, असंच ये. मग मी आजचा दिवस जाण्याची वाट पाहू लागलो. मित्रांनो, कथा खूप मोठी आहे, म्हणून पुढचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.